4 5 ऍक्शन. असं म्हणतात, रात्रीच्या मंद प्रकाशात दिसणारा चंद्र विश्वाच्या कानाकोपऱ्यात सारखाच दिसतो. माझे प्रिय प्रभू श्रीराम ह्याच चंद्राकडे बघत असावेत. ह्या अशोक वाटिकेत इतक्या रात्री आम्ही एकामेकांना कल्पना विलासात तरी भेटत असू. पण दुर्भाग्य माझं, आज त्या पापी रावणासारखीच ही वैरी रात्र मला माझ्या प्रभूंपासून दूर करते आहे. विधिलिखिताचा खेळ की माझीच पूर्वजन्मीची पाप. एका असहाय्य स्त्रीने अशा परिस्थितीत करावं तरी काय? अँड कट. ब्युटिफुल क्राईम नवीन. मॅडमचा काय प्लॅन आहे? कधी फ्री होती? ही मी आहे. मी स्वतःला ओळखू शकत नाहीये. अडकल्यासारखं वाटतंय. मी इथून जाणार तरी कुठे? मला सगळे रस्ते विचित्र वाटतात. तबरेज, बघ माझ्याकडे. मी तुझ्या समोरच आहे. मला जे सांगायचंय तू ते ऐकशील का? मला जे करायचंय तुला ते कळेल का? मी वाट बघतीये, पण आता मी थकलीये. एकही शब्द उच्चारू नकोस. माझ्या प्रकोपापासून तुझं रक्षण कोण करताय ते बघतोच मी. मी रावण, लंकाधिपती. सीते, सीते, माझा तो डायलॉग पण
ते तुझी इच्छा व्यक्त करून देतात. ही सोन्याची लंका म्हणजे माझा मुकुट. हे खरंय अँटिगनी, तुझ्याशी बोलतोय मी. होय खरंय. काल रात्री पण तूच होतीस का? हो, मीच होते. आम्ही लहान होतो ना, तेव्हा समुद्रावर किल्ला बनवायला खेळण्यातलं फावडं वापरायचो. त्याच फावड्याने मी काल रात्री माती उकरली. पॉलिनेसिसचंच फावडं होतं ते. त्याने त्याच्या मुठीवर आपलं नाव सुद्धा कोरलेलं आहे. मी म्हणूनच ते त्याच्याजवळ ठेवून आले होते. पण तुमच्या माणसाने ते घेतलं आणि मला दुसऱ्या वेळी हातानेच माती उकरावी लागली. तुमच्या सैनिकांनी मला पकडलं. मग बर, आता नीट ऐक. इथून थेट तुझ्या खोलीत जायचं, जाऊन झोपायचं. तुला कालपासून बरं नव्हतं. तुझी गव्हर्नेस पण सगळ्यांना हेच सांगेल. पण मी परत तेच करणार असेल तर? तू तुझ्या भावावरती अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न का केलास? कर्तव्य आहे ते माझं. मला ते करणं भाग होतं. मी नकार दिलेला असताना त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलंय. बहीण आहे मी त्याची. तो जिवंत असताना तरी त्याची बहीण म्हणून काळजी घेतलीच असती. तुला चांगलंच ठाऊक आहे की पॉलिनेसियस एक बंडखोर होता, फितूर होता. तो भाऊ होता माझा. तुला आणि अख्ख्या राज्याला हे चांगलंच ठाऊक होतं की माझा हुकूम काय आणि त्याचं उल्लंघन केलं तर शिक्षा काय होईल. हो, माहिती होतं मला. मग तुला असं तर नाही वाटलं ना की इडिपस महाराजांची मुलगी आहेस, राजकन्या आहेस, म्हणून तुझ्यासाठी नियम वेगळे आहेत? नाही, असं नाही वाटलं मला. नाही, तुला जर असं वाटलं असेल तर तू चुकतेस. नियमांपेक्षा मोठा कुणीही नाही. राजकन्या आहेस तू, तुला हे माहिती हवं. नियम सर्वप्रथम राजकन्यांनी पाळायचे असतात आणि मग सर्वसामान्य नागरिकांनी. मी सामान्य नागरिक असते ना, तरीही तेच केलं असतं. तब्रेज, काय? आपण काल रात्री जे बोललो ते. हा, काय करतेस मग? माझं ठरलंय. मी चालले तब्रेज. कुठे जाणार आहेस?
झोपलेस का? काय फरक पडतो? तुला जे करायचं ते तू करणारच आहेस ना. हो. आणि मला कोणाच्या परमिशनची गरज नाही. आणि काम कसं मिळणार? हे असं नाटक करून मला तरी कळत नाहीये. आणि कुठे करणार आहेस नाटक? रस्त्यावर? आणि कोण बघायला येणार तुझं नाटक? तुमची ती 2-3 इंटेलेक्च्युअल म्हातारी माणसं आणि 4-5 बिनकामाची पोरं ना. सोड ना, तुला नाही कळणार. मे बी मीच मूर्ख आहे. गुड नाईट. मला माहिती आहे सुधीर काय बोलणार आहे. तुला माहिती आहे, मी नवीन असताना मलाही काहीतरी वेगळं, काहीतरी रिव्होल्युशनरी करायचं होतं. पण इथे आल्या आल्या कळलं ते काही होणार नाही आहे. आणि मीही ते वास्तव स्वीकारून मोकळा झालो. म्हणून आजपर्यंत या शहरात टिकून आहे. मला या शहराचा कायम राग येतो सुधीर. तरी सुद्धा याच शहरात तुझे शेकडो होर्डिंग्स लागलेले आहेत. ते तरी आवडतंय का? आग लावावीशी वाटते सगळ्यालाच. मी तुला कन्व्हिन्स नाहीच करू शकत ना. मला दररोज एकाच झाडाखाली बसून रडायचं नाहीये सुधीर. त्यापेक्षा मोजक्या 4 लोकांसमोर स्टेजवर परफॉर्म करायला आवडेल मला. ठीक आहे, ॲज यू विश. पण पुन्हा परत इथं येणं जवळपास अशक्य आहे. इथेच होते बाहेर.
बाहेरचं जग किती सुंदर दिसतंय ते बघत होते. सगळं असं धुरकट धुसर दिसत होतं. आणि आता रंगीबेरंगी दिसायला लागले. गव्हर्नेस, तुला बिनरंगाचं जग बघायचं असेल तर तुला खूप लवकर उठावं लागेल. बाग फार सुंदर दिसत होती ग. बहुतेक झोपेतच होती. मी तिथं गेले आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला. लोकांचा विचार न करता स्वस्त झोपलेली बाग किती सुरेख दिसते नाही. बाहेर जमीन गवत सगळंच ओलं होतं. शेत जणू काहीतरी घडण्याची वाट बघत असल्यासारखी वाटत होती. सारं जगच वाट बघत असल्यासारखं वाटत होतं. रस्त्यावर मी एकटीच होते, पण माझ्या पावलांचा आवाज मात्र फार मोठा होता. मला जाणवत होतं की हे जे कोणी वाट बघतायत हे माझी वाट नक्कीच बघत नाहीयेत. विचाराने मी अस्वस्थ झाले आणि शेवटी सँडल्स काढून हातात घेतल्या आणि हळूवारपणे आवाज न करता रस्ता सोडून शेतात शिरले. सयानोत चला ग, श्रावण आला ग, सुख घेऊन. सयानोत चला ग, श्रावण आला ग, सुख घेऊन. निघाले मी स्वतःचा धरून हात, लाभू दे जीवाला वाऱ्याची साथ. जाऊन पाहीन गोड गीत गाईन, कुशीमध्ये गावाच्या सुखी होईन. जाऊन पाहीन गोड गीत गाईन, कुशीमध्ये गावाच्या सुखी होईन. कुशीमध्ये गावाच्या सुखी होईन, सुखी होईन. गजबजली बाग कधी दूर सारावी, सपनातल्या उजेडाची कास धरावी, कास धरावी, कास धरावी. मी एकली निघाले, मी एकली निघाले बघाया गाव चार लोकात, चार लोकात सजवाया. गुजीर नाव माझं, गुजीर नाव माझं, गुजीर